हॅलो गाईज, कशा आहात सर्वजण मजेत ना? तर मी सुरेखा सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग. तर गाईज मी आता सध्या आहे हॉस्पिटलमध्ये आणि आज पप्पांचं ऑपरेशन आहे. तर त्यामुळे आम्ही आज सकाळी सकाळी लवकर आलो आहे, घरून 6 वाजताच आलो आहे, कारण की 8 वाजता पप्पांना घेऊन जाणार आहेत ऑपरेशनसाठी. त्यामुळे तर चला, आज टेन्शन, पप्पाला खूप टेन्शन आलं आहे, पण कारण की ऑपरेशन पण तसं मोठं आहे. 10 तासाचं ऑपरेशन आहे पप्पांचं, पण होतं व्यवस्थित एकदम, काय प्रॉब्लेम नाही आहे, इथे टेन्शन नाही आहे. त्यामुळे तर चला, माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला पप्पा दाखवते. पप्पा पण जरा थोडेसे आहेत टेन्शनमध्ये, पण ठीक आहेत. तर चला, माझा हा ब्लॉग कंटिन्यू करा. हां, हो ना. त्याच्यावर पण नाव टाकायला तुम्ही, पेशंट कोणते कळायला पाहिजे ना. पप्पा, काही भीती वाटत नाही ना? काय घाबरू नका, काही घाबरायचं नाही, होतं व्यवस्थित. काय तर चला, काय नाही पप्पा, लोड नाही घ्यायचा, व्यवस्थित होतं, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. हां हां, तशी तर गाईज, पप्पांना आत्ताच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेत आणि थोडं ऑपरेशन तर सिरियस आहे, पण काही नाही, इथे होऊन जातं, कारण की हे हॉस्पिटल एवढं भारी आहे, त्यामुळे इथं काही टेन्शन नाही आहे. तर बघू, आता डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला 10 तास लागणार आहेत ऑपरेशन, कारण की ऑपरेशन मोठं आहे त्यामुळे. तर चला, मी मध्ये मध्ये तुम्हाला अपडेट देत राहील. आणि तर गाईज, आत्ता वाजलेले आहेत 4 आणि अजून पप्पाचं काय ऑपरेशन झालेलं नाही आहे, म्हणजे अजून टाईमच लागणार आहे. म्हणजे अगोदर डॉक्टरांनी सांगितलं होतं ना, वेळ लागणार आहे. त्यामुळे इकडे आलेत मिस्टर आलेले आहेत आणि आम्ही चाललोय थोडंसं आता खाली कॅन्टीनमध्ये. काय खायचं आहे तुम्हाला आता? चाय येतोय ना. बसून बसून असं वैताग आलाय काय आता. गाईज बघा कसं भारी इकडं वातावरण आहे हॉस्पिटलमध्ये. चलो, आता जरा खाली जातो